नाही, त्या ठिकाणी काही तिथं हे केलं नाही। त्याच्यामुळे एक तरुण मुलगा सकाळी मोटरसायकल जात असताना त्या 3 मीटर गटर खोद असताना त्याच्यामध्ये पडला आणि त्याचा काल मृत्यू झाला। अध्यक्ष महोदय, मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सगळे आमचे आदिवासी बांधव गेले। त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे ठाकूर आणि रस्त्याला काम चालू असताना कुठेही काही त्याच्यात लावलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, 25 वर्षाचा मुलगा गेला, एखादा कोंबडीचा पिल्लू मेला तरी कुटुंबातले लोक हळहळ करते, एखादी बकरी मेली, परंतु एवढा तरुण मुलगा गेला, 2 मुलं आहेत। अध्यक्ष महोदय, माझी कळकळीची विनंती आहे, एक तर त्या ठेकेदारावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो शाखा अभियंता त्या ठिकाणी उपअभियंता एवढं मोठं 200 कोटीचं काम चालू असताना तिथं कोणी त्या ठिकाणी रस्त्यावर उपअभियंता नाही, शाखा अभियंता नाही, त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही निलंबित केले पाहिजे। अशी घटना होत असताना सुद्धा कालपासून आज आमचे लोक कणगण करताय, तरी त्या ठिकाणी उपअभियंता गेला नाही, शाखा अभियंता गेला नाही, त्या ठेकेदारांनी सुद्धा कुठलीही त्या ठिकाणी त्यांना मदत केली नाही। माझी कळकळीची विनंती आहे, त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि शाखा अभियंता आणि उपअभियंता ते निलंबित झाले पाहिजे, अशी माझी विनंती। नाही, सरकार त्याची ही दखल घेतेच ना। अरे कोणीतरी मंत्र्याने बोललं पाहिजे ना उठून। सरकारने उचित कारवाई करावी। या प्रकरणाची राज्य शासन चौकशी करेल आणि ज्या गोष्टी गरजेच्या तेवढ्या केल्या जातील। प्रभू साहेब चालू करा। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मांडण्यात आलेल्या सन 26-27च्या अर्थसंकल्पावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे। सरकार अर्थसंकल्पाला विकसित महाराष्ट्र 2047 ते स्वप्न म्हणत आहे आणि जे गुलाबी पुस्तक वाचताना ज्या पद्धतीचे मृगजळ आश्वासनाची दिसली, त्यामुळे या अर्थसंकल्पावरती बोलत असताना माझ्याकडे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे। सरकारने ऑनलाईन यावेळेला बजेट दिल्यामुळे स्वतःच्या खर्चाने तयार केलेलं माननीय मुख्यमंत्र्यांची दोन्ही पुस्तकं भाषणाची ती मी या सभागृहात आणली आहेत आणि कुठेही आकडे चुकू नये आणि चुकीची माहिती सदनासमोर येऊ नये म्हणून मी भाषण करत असताना आपल्याकडनं परवानगी मागतोय की काही गोष्टी वाचून आणि काही गोष्टी भाषणाने व्यक्त करून या अर्थसंकल्पावरती चर्चेला मी सुरुवात करतो। अध्यक्ष महोदय, 26-27चा अर्थसंकल्प जो या सभागृहामध्ये मांडण्यात आला, त्या सभागृहाची संकल्पना जवळ अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की 2047चं विकसित महाराष्ट्र स्वप्न म्हणजे हा अर्थसंकल्प आहे। आणि जेव्हा अर्थसंकल्प वाचला आणि या अर्थसंकल्पाबद्दल मी पुढे बोलणार आहे। अध्यक्ष महोदय, मी बजेटचा पहिला वक्ता आहे विरोधी पक्षाचा। आत्तापर्यंत या सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून अर्थसंकल्प मांडले गेले आणि त्यावरती भाषणं झाली, तेव्हा अर्थमंत्री स्वतः अजितदादा असताना पहिल्या रांगेत बसून तो अर्थसंकल्प ऐकत होते। प्रत्येक सदस्याचं भाषण ते ऐकत होते। कुठे आहेत अर्थमंत्री? ही परंपरा आहे, जोपर्यंत अर्थमंत्री येत नाही तोपर्यंत मी बोलत नाही, मी खाली बसतोय। बोलवा, चुकीचे पैडे या सभागृहात पडू देऊ नका। आपण बोलत राहा प्रभू साहेब। मी बोलणार नाही, मी बसणार। आपण बोलत राहा। या सदस्याचा अधिकार आहे, सगळे अधिकार आम्ही घालवायचे काय? अरे मुख्यमंत्र्याचं नाही, राज्यमंत्री आहेत ना, मुख्यमंत्र्यांबद्दल नाही बोलत आहे आम्ही। नाही येऊ दे, आपण चालू करा प्रभू साहेब, येतील ना, चालू करा। महोदय, सन्माननीय सदस्य सुनील प्रभूंच्या भावनांचा आदर करून आम्ही अर्थ राज्यमंत्र्यांना सभागृहामध्ये बोलवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पाठवलेलं आहे। तुम्ही चालू करा, तोपर्यंत आम्ही आहोत ना 2 कॅबिनेट। आमची विनंती आहे तुम्हाला।
भाऊ आपल्यासारखा ज्येष्ठ सदस्य जेव्हा बोलतो तेव्हा मी मान्य करतो, कारण या सदनामध्ये काही प्रथा परंपरा या परंपरेने सदस्याने पाळल्या पाहिजे आपल्याकडनं आम्ही शिकलो. त्यामुळे आपण म्हणताय ते मी मान्य करतो, मी उभा राहतो, मी भाषणाला सुरुवात करतो. पण या सभागृहामध्ये चुकीची परंपरा आहे. पण विकसित महाराष्ट्र 2074चा जो अर्थसंकल्प आहे ज्याच्यावरती मी बोलणार आहे, ज्या अनेक त्रुटी सरकारला दाखवून देणार आहे, हा अर्थसंकल्प जेव्हा मी वाचला त्यावेळेला अध्यक्ष महोदय एका कवितेच्या ओळी मला आठवल्या. एका कवीच्या, योगेशजी ऐका, नाही ना नाही आमचा राग नाही आहे, आमची सभागृहातली प्रथा जी आहे ती मी सांगितली. एका कवितेची ओळ मला आठवते त्या कवीच्या, की हवेवरचे किल्ले बांधून जमिनीचा का सोस धरावा. अर्थमंत्री महोदय, हवेवरचे किल्ले बांधून जमिनीचा का सोस धरावा, स्वप्ने विकणाऱ्याच्या बाजारात वास्तवाचा का शोध घ्यावा, ही परिस्थिती आहे सरकारची. अध्यक्ष महोदय का म्हणतोय, अध्यक्ष महोदय हे सरकार स्वप्न विकण्यात तरबेज आहे. फक्त वास्तवाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर जे संकट ओढवलंय ते संकट इतकं भयावह आहे की येणाऱ्या काळामध्ये हे राज्य दिवाळखोरीमध्ये जाईल की काय, अशा पद्धतीची शंका ही अर्थतज्ञांच्या मनामध्ये. आणि अशा वेळेला ज्या पद्धतीचे स्वप्नांचे डोलारे या ठिकाणी अर्थसंकल्पात उभे केलेत, 13 कोटी जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे वास्तवात शोध घेतला तर जनतेच्या हातामध्ये केवळ शून्य मिळणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच या कवितेच्या ओळीने मी सुरुवात करतोय. अध्यक्ष महोदय, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या गप्पा या ठिकाणी आपण करतोय. आनंद आहे, या महाराष्ट्राने $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी केली तर 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने या सरकारचं आपण अभिनंदन करू. आणि शेवटी प्रगतशील महाराष्ट्र हे आपलं तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. काय झालं गुलाबराव, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आहे. पण गुलाबराव, जी स्वप्न आपण बघतोय ना, ती स्वप्न बघताना कर्जाचा डोंगर मात्र वाटेल तसा उभा करतोय. हा कर्जाचा डोंगर कधीतरी या महाराष्ट्राला अर्थाजन जर बघितलं महाराष्ट्राचं तर कधीतरी हे महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत गेल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या मनात आहे. अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती आहे, सरकार म्हणते महाराष्ट्र प्रगती करतोय, पण ही प्रगती कर्जाच्या पैशावर आहे. राज्यावरील एकूण सरकार $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न दाखवतंय, पण दुसरीकडे राज्यावरील एकूण कर्ज तब्बल 11 लाख कोटी आहे. आणि मग माझा सवाल असा आहे अध्यक्ष महोदय, जर आपण प्रगती करत आहोत, फक्त व्याजापोटी 70,095 कोटी रुपये हे आपल्याला मोजावे लागत आहेत. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिक जन्माला येतानाच डोक्यावरती कर्ज घेऊन येतोय. आणि सरासरी अर्थसंकल्पामध्ये विचार केला आणि अर्थतज्ञांनी जे आकडे मागील 2 दिवसात मांडले त्याच्यामध्ये या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसावरती 85,278 रुपयाचं कर्ज आजच्या दिवसापासून आहे. तर आजही या कर्जापोटी प्रत्येक व्यक्तीला 85,278 रुपये कर्ज हे प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेवरती आपण करून ठेवलंय. म्हणजेच आपल्या महसुली जमा रकमेपैकी 13.37% रक्कम फक्त व्याज देण्यात जाणार असेल आणि विकासासाठी कर्ज घेत आहोत आणि घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेत आहोत, अशाच पद्धतीची परिस्थिती असेल तर महाराष्ट्र आपण कसा विकासाकडे नेणार, हा आमचा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेला या अर्थसंकल्पामध्ये काय दिसतंय तर गरिबाला भुर्दंड आणि बड्या कंपन्यांना करमाफी. अध्यक्ष महोदय का म्हणतोय, माझ्याकडे उदाहरण आहेत. अध्यक्ष महोदय, सरकारला सर्वसामान्यांकडून कर वसूल करताना मोठी तत्परता दाखवायची असते, पण या ठिकाणी महाराष्ट्र विद्युत शुल्क अधिनियम 2016 अंतर्गत
जे मोठे उद्योगपती आहेत, पण टाटा असतील, अदानी असतील, यांच्यासारख्या मोठ्या कंपन्यांना 1,234 कोटी 65 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी माफ करण्यात आली, करमाफी माफ करण्यात आली. एका बाजूला शेतकऱ्याची वीज तोडणी केली जाते आणि दुसऱ्या बाजूला धनगंडकेला हजारो कोटीची खैरात का वाटली जाते, हा माझा खरा प्रश्न आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये याबाबतचं सविस्तर उत्तर देणं आवश्यक. अध्यक्ष महोदय, थकबाकीचा डोंगर आहे. ऊर्जा विभागाकडे आपण जर बघितलं तर पाणी आणि वीज तब्बल 6,038 कोटी 32 लाख रुपयाची करेतर महसुलाची थकबाकी अजून पडू आहे अर्थमंत्री महोदय. आणि हमीचा जो धोका आहे त्याच्यामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाला राज्य सरकारने दिलेल्या थकीत हमीची आउटस्टँडिंग गॅरंटीमध्ये रक्कम 51,905 कोटी 59 लाख रुपये इतकी प्रचंड आहे. जर हमी आव्हानाची इन्व्होक झाली तर राज्याची तिजोरी अक्षरशः या ठिकाणी दिवाळ निघणार आहे. ही सत्य परिस्थिती आहे, हे सांगणारे आकडे. अध्यक्ष महोदय, जर आपण नुसते व्याज भरत बसलो तर लोककल्याणासाठी पैसे आणणार कुठून ते तरी एकदा सांगा. केवळ पुस्तकामध्ये आपण योजना दिल्यात, कागदावरती दिसत आहेत, पण यासाठी पैसे जे उभे करायचे आहेत ते व्याजापोटीच आपण सगळे पैसे देणार असू तर प्रकल्पासाठी पैसे आणणार कुठून, हा खरा माझा प्रश्न आहे. आणि अर्थसंकल्पावरची भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी याचा उल्लेख करावा असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, राजकोषीय तूट आजच्या घडीला 1,50,491 कोटीपर्यंत गेली आहे. शासनाने बांधील खर्च म्हणजे वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज एकूण महसुली खर्चाचा 51.53% आहे. म्हणजे विकासासाठी तरतूद फक्त कागदावर उरलेली आहे, अशी ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी सातत्याने म्हणतोय की या अर्थसंकल्पामध्ये केवळ भास निर्माण करून विकासाची स्वप्न दाखवली गेलीत. मूलतः या राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे तिची परिस्थिती अत्यंत डोलायमान आहे, हा सांगणारा असा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, कर वसुलीत आपल्याला अपयश आलंय. 2 लाख कोटी रुपयाची थकबाकी अद्यापर्यंत आपण वसूल केलेली नाही आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने या ठिकाणी सातत्याने सरकार जेव्हा लोकांना देणं लागतं पैसे त्यावेळी सांगितलं जातं, पण राज्याच्या वाढवलेली परंतु वसूल न झालेली अशी जर महसुली कर जर आपण बघितला तर 2,572 कोटी एवढा प्रचंड आहे. यात विक्री कर आहे, मूल्यवर्धित कर आहे म्हणजे व्हॅट आहे, 76,331 कोटी रुपयाची थकबाकी आहे. सरकारला ही थकबाकी वसूल करण्यापासून अद्यापपर्यंत कोणी रोखलंय आणि का वसूल केली जात नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून अर्थमंत्र्यांनी याबाबत आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करावा. अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं तर बेरोजगारीचं प्रमाण इतकं मोठ्या प्रमाणात आहे की या ठिकाणी आश्वासनाचा पाऊस पाडला गेलाय की सरकारने 75,000 पदाच्या भरतीचं आश्वासन पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला दिलंय. पण प्रत्यक्षात स्थिती काय आहे अध्यक्ष महोदय, युवा कार्य प्रशिक्षण सारख्या योजनांनी तात्पुरती बलपट्टी करण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी कौशल्य विकास विभागाला दिलेला नियत व्यय फक्त 839 कोटी इतका आहे. अध्यक्ष महोदय, मला सांगा की आज 75,000 पदाचं आश्वासन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि आपण ही पदं कशी निर्माण करणार आहोत की कौशल्य विकासातून जे काय स्किल्ड वर्कर तयार होतील त्यामुळे आपण या नोकऱ्या देणार आहोत. आणि मग मला सांगा की या संपूर्ण विभागाला जर 839 कोटी इतकाच जर तुटपुंजा निधी दिला तर मला सांगा कोर्सेसच तुम्ही निर्माण केले नाही, प्रशिक्षितच जर लोक झाली नाहीत, तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षित आपण केलं नाही तर नोकऱ्या निर्माण करून त्या मिळणार कशा, हा खरा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून राज्यातील लाखो बेरोजगारांचं कल्याण कसं होणार, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. माननीय अर्थमंत्र्यांनी याच्यावरती आपले विचार या सभागृहामध्ये मांडावे. अध्यक्ष महोदय, शिक्षण आणि डिजिटल याच्यामध्ये प्रचंड मोठी दरी आहे. आपण जर बघितलं असाल तर डिजिटल महाराष्ट्राच्या गप्पा मांडणाऱ्या सरकारने वास्तवात UDASचा जो अहवाल आला आहे त्याच्यामध्ये सरकारचे कान आणि डोळे हे सगळे त्यांनी उघडे पाडलेले. त्याच्यामध्ये शासकीय शाळामध्ये डिजिटल बोर्डाची उपलब्धता फक्त 8.28% आहे. केवळ 12.25 शासकीय शाळामध्ये आज अध्यक्ष महोदय लॅपटॉप आपण वापरतोय, बाकी शाळामध्ये लॅपटॉप नाही आहेत. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातील मुलांची प्रगती कशी करायची त्याच्या भविष्याचा हा क्रूर खेळ नाही का, म्हणून मला असं वाटतं
की या सगळ्या प्रश्नाकडे सरकारने अधिक लक्ष द्यायला पाहिजे होतं. अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती ज्या पद्धतीने निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता त्या निधीचे मात्र या ठिकाणी व्यवस्था केलेली नाही आहे. मग ग्रामीण शाळांमधील शिक्षण आणि डिजिटल शिक्षण याच्यामध्ये सुधार कसा येणार, आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार कधी आणि शिक्षण प्रगत शिक्षण आपला विद्यार्थी घेणार कसा, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, शेती आणि नैसर्गिक आपत्ती हा महत्त्वाचा विषय आहे. आपण सगळेजण चर्चा करतो की या महाराष्ट्रामध्ये शेतकरी जो आहे तो निसर्गावरती अवलंबून आहे. निसर्ग ज्या पद्धतीने आज अवकृपा या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यावरती करतो त्यामुळे शेतकरी हवालदिल होतो आणि सतत सातत्याने मग पाऊस जास्त पडतो, हवामान बदलल्यामुळे ऋतू बदलल्यामुळे शेताचं नुकसान होतं आणि मग अशा वेळेला शेतकऱ्याने करायचं काय, तर या ठिकाणी केवळ मत्तीचा आव आणि पण मुळावर घाव अशा पद्धतीची भलमपट्टी या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितली आहे. अध्यक्ष महोदय, मी का म्हणतोय की राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासासाठी सरकारने शाश्वत स्तंभाची चर्चा करते, पण जमिनीवरील वास्तव हे आहे की राज्यातील शेतकरी कायम नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाशी झगडत आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण सांगतोय की AI ने या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहिती पुरवली पाहिजे, AI मदत घेऊन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शेती करायला पाहिजे. पण AI ची परिस्थिती काय आहे, आज आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्किंग आहे काय, नेटवर्कच नाहीत, शेतकऱ्यांपर्यंत फोन चालूच नाही. आणि आपण जर बघितलं तर अर्धे अधिक शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे स्मार्टफोनच नाही आहेत, ते साधे फोन वापरतात. मग आपण AI ची माहिती शेतकऱ्यांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देणार, कारण केवळ AI च्या गप्पा मारायच्या आणि शेतकऱ्याकडे ती इन्स्ट्रुमेंट जी हवी आहेत ती उपलब्धच नाही आहेत. मग शेतकऱ्यांनी करायचं काय, हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं तर कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याची केवळ शाब्दिक घोषणा झाली, पण त्यासाठी भक्कम आर्थिक निधी पाहिजे होता. या बजेटमध्ये त्याची तरतूद आहे का? प्रत्येक वेळेला माननीय अर्थमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील सांगतात की या महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढायचं असेल तर कृष्णा खोऱ्यातील पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवलं पाहिजे. मराठवाड्यातील लोक मोठ्या आनंदाने सांगतात की मुख्यमंत्री निर्णय चांगला घेतलाय, हे पाणी काहीतरी वळेल मराठवाड्याकडे, मराठवाड्याचा दुष्काळ नाहीसा होईल. परंतु पाणी वळवण्यासाठी जी भरीव आर्थिक तरतूद करायला पाहिजे त्या योजनांसाठी ही तरतूद मात्र झालेली नाही. आणि त्यामुळे केवळ या ठिकाणी केवळ भास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे हे सगळं पाहत असताना मला आणखी एक कवितेची ओळ अशी आठवते की कागदावरती पिकं डोलते, कागदावरती पाणी. अध्यक्ष महोदय, कागदावरती पिके डोलते, कागदावरती पाणी, अर्थसंकल्पातून कोरडी राहिली माझ्या बळीराजाची कहाणी. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगताना मला या ठिकाणी गैरवरून येते की हा राज्यातला शेतकरी, हा बळीराजा जो आमचा पोशिंदा आहे, त्या शेतकऱ्याला या ठिकाणी केवळ भास निर्माण करून आशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु बळीराजाची कहाणी जी आहे ती अधुरी राहिलेली आहे. आणि त्यामुळे सरकारने याच्यावरती ठोस अशा पद्धतीने काय उपाययोजना करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बळीराजाला आपण काय देणार आहोत हे सांगणं गरजेचं आहे. त्याचं देखील विश्लेषण माननीय अर्थमंत्र्यांनी करावं. अध्यक्ष महोदय, मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावीशी वाटते की या अर्थसंकल्पात केवळ वरवरच्या आकड्यावरून नाही तर विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वाच्या खात्याच्या आकडेवारीवरून या सरकारचा खरा चेहरा हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर येतो. अध्यक्ष महोदय, काय झालेलं आहे की अर्थसंकल्प वाचताना जर आपण बघितलं तर हा अर्थसंकल्प वाचताना असा वाटतोय की चेहरे पे धूल थी और आईना साफ कर रहे थे. चेहऱ्यावरती माझ्या धूळ होती आणि ती धूळ जाऊ म्हणून मी फक्त आरसा साफ करतोय, अशी परिस्थिती या अर्थसंकल्पामध्ये दिसते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जिथे न्याय मिळायला हवा तिथे फक्त मलमपट्टी होते, जिथे तिजोरी भरायला हवी तिथे फक्त गळती होते, अशी परिस्थिती आहे. बोला प्रभू साहेब, बोला बोला बोला. बोलू ना. जिथे न्याय मिळायला हवा तिथे फक्त मलमपट्टी होते अध्यक्ष महोदय, आणि जिथे तिजोरी भरायला हवी तिथे फक्त गळती होते, अशी परिस्थिती अर्थसंकल्पाची आहे. आपण ऊर्जा, जलसंपदा, सामाजिक न्याय या तीन अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये भयानक वास्तव्य जर आपण बघितलं तर येणाऱ्या मुद्द्यामध्ये आपण लक्षात घ्याल. आज ऊर्जा विभाग बघितला
तर भांडवलदाराची चंगळ आणि राज्याच्या तिजोरीला भुर्दंड सरकारने ऊर्जा विभागासाठी 2026-27 करता 27,993 कोटी 36 लाख इतके नियतव्यय प्रस्तावित केले आहे. पण या पैशाचा वापर कोणासाठी होतोय हा खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, गॅरंटीचं संकट आहे. राज्य दिवाळीकडे कसं दिलं जाणार आहे त्याचंही उदाहरण आहे. राज्य सरकारने विविध मंडळांना दिलेली हमी आउटस्टँडिंग गॅरंटीची रक्कम ही 1,29,458 कोटी 45 लाख रुपये आहे. त्यापैकी फक्त एकट्या ऊर्जा विभागाची हमी हे 51,905 कोटी 59 लाख रुपये आहे. जर उद्या या संस्थांनी हात वरती केले तर ही हमी आव्हान इन्वोक झाली तर राज्यातील तिजोरीतून हे पैसे कसे भरले जातील व राज्य दिवाळखोरीतून ढकलण्याची जी तयारी केली जाते ही आहे की नाही हे सांगणं देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे 13 कोटी जनतेच्या वतीने जे प्रश्न लोकांच्या मनात आहेत ते या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग सिंचनाचे कागदी गाजर आणि कंत्राटदाराचे किस्से भरतायत. शेतकऱ्याच्या नावाने नेहमी गळे काढणाऱ्या या सरकारने जलसंपदा विभागासाठी 16,569 कोटी 28 लाख रुपये तरतूद केली आहे. परंतु ग्राउंड रियालिटी काय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, सिंचनावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय पण पाणी आहे कुठे हा खरा प्रश्न आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार निर्माण केलेल्या अतिरिक्त जलसाठ्याच्या प्रति युनिट दशलक्ष घनमीटर पाण्याची तब्बल 5,137 कोटी 55 लाख रुपये इतका खर्च दाखवण्यात आला आहे. हा दर इतका अवाढव्य असून तसेच या विभागाची प्रमुख बांधकामे आणि कंत्राटाची 1,01,71 कोटी 37 लाख रुपयाची देयके थकीत आहेत. हा पैसा नेमका कोणत्या कंत्राटाच्या खिशात गेला आहे तर जलसंपदा विभागाकडून येणे असलेले मोठे मध्यम व लहान पाटबंधारे यांची थकबाकी जवळजवळ 6,078 कोटी 74 लाख इतका आहे. आणि एवढं करून अध्यक्ष महोदय आज परिस्थिती काय आहे की केवळ महाराष्ट्रातील 18% हे आपण सिंचन या ठिकाणी करू शकलो आहोत. आणि एवढा खर्च करून देखील आज मितीपर्यंत 18% सिंचन करू शकलो तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने दिलासा कसा देणार हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आज जर आपण बघितलं तर हे सिंचन विभागावरती बोलतोय पण सामाजिक न्याय विभागात देखील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. अध्यक्ष महोदय, पुरोगामी महाराष्ट्राच्या आम्ही गप्पा मारतो. शाहू फुले आंबेडकरांच्या नावावरती या महाराष्ट्रामध्ये आपण काम करतो असं सांगतोय पण आज सामाजिक न्यायाचा प्रश्न जर उभा राहतो त्या प्रश्नामध्ये राज्यात एकूण अर्थसंकल्प जर आपण बघितला तर खर्च 7,69,467 कोटी रुपये आहे. पण राज्यातील लाखो वंचित ग्रामीण मागासवर्गीय कल्याणासाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाला फक्त 3,839 कोटी 92 लाख रुपये इतकेच दिले. मला सांगा की हे प्रमाण 0.5% सुद्धा नाही आहे. जर शाहू फुले आंबेडकरांच्या आम्ही गप्पा करतो, शाहू फुले आंबेडकरांच्या नावावरती हा महाराष्ट्र पुढे जातोय पुरोगामी असं आम्ही म्हणतो आणि मग सामाजिक न्याय विभागात फक्त ज्या पद्धतीने 0.5% सुद्धा पैसे नाही आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं तर सामाजिक न्याय विभागाला 78 कोटी 72 लाख रुपयाची कंत्राटी बिले अजून मागच्या वर्षी देणं बाकी आहेत. मग मला एवढंच सांगायचं आहे की हा सर्वसमावेशक विकास जो आपण म्हणतोय तो अर्जुनराव सर्वसमावेशक विकास आहे का हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून माननीय अर्थमंत्र्यांनी याच्यावरती आपलं मत आहे ते मांडावं. पण जे आज 13 कोटी जनतेला वाटतंय की सामाजिक न्याय विभागात देखील 0.5% पेक्षा जास्त आपण जर निधी देत नसाल तर ह्या दीनदुबळ्या वंचितांना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात न्याय कोण देणार? मी साहेब पहिला वक्ता आहे. सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. कामकाज संपेपर्यंत. प्रभू साहेब करा चालू. साहेब, हे जे मी प्रश्न विचारतोय माझे नाही आहेत तर महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे आहेत. सत्ताधाऱ्यांनी फक्त बाके न वाजवता खरोखर याच्यावरती वस्तुस्थितीवर विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की सार्वजनिक बांधकाम रस्ते इमारती विभागाकडून जवळजवळ 30,000 कोटी रुपयाची अधिक निधी दिला जातोय. अध्यक्ष महोदय, विकास कामाला आमचा विरोध नाही आहे. विकासही झालाच पाहिजे. विकासशिवाय प्रगत महाराष्ट्र होणार नाही. परंतु एका बाजूला काही विभागांना एक न्याय आणि रस्ते आणि इमारतीला जो काही निधी आपण दिलाय तो 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. कंत्राटदाराचे किस्से भरण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांना प्राधान्य व राज्यात शोषित वंचित आणि मागासवर्गीय कल्याणासाठी या सरकारकडे पैसे नाहीत ही परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, आज हे सांगत असताना एक गोष्ट नक्की आहे की AI वरती आपण
त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण आज बघा ना साहेब की शाळा दवाखाने हे प्रत्येक ग्रामीण भागात आवश्यक आहे. आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने तो गाव 1000 लोकसंख्येला जोडणार आहे. पण त्या गावामध्ये आणखी माझा एक प्रश्न आहे. 1000 लोकसंख्येचा गाव आपण सिमेंट कॉन्क्रीट जोडणार आहोत. पण त्या गावामध्ये आज उत्तम शाळा आहे का? ती AI तिथे तंत्रज्ञान शेतकरी वापरू शकतो का? मी आपल्याला उदाहरण देतो. तिथे उत्तम दवाखाना आहे का? या गोष्टीची कोण काळजी घेणार आहे की नाही? अध्यक्ष महोदय, मी आपल्याला या ठिकाणी उदाहरण देतोय की पालघरमधलं जव्हार या ठिकाणी आपण गेलात तर आज दयनीय परिस्थिती आहे. सांगा मला, त्या गावातले रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटने जोडलेत तर तिथे शाळा आहे का? तिथे उत्तम दवाखाना आहे का? तिथे आदिवासी लोकांना ज्या काय सेवा सुविधा मिळतात त्या आज आहेत का? मग प्रगत महाराष्ट्र आपण कसा करणार? अध्यक्ष महोदय, ठाणे जिल्ह्यात जा. ठाणे जिल्ह्यात शहापूरमध्ये काय परिस्थिती आहे? आजही त्या ठिकाणी कुपोषित बालकांचा मृत्यू होतोय. तिथे असणाऱ्या शाळा आपण जाऊन बघा, तिथे असणारे दवाखाने आपण जाऊन बघा, आणि तिथे असणाऱ्या 1000 गावाला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आपण देणार आहोत. पण बाकीच जर सुविधा नसतील तर तिथली माणसं माणूस म्हणून जगणार कशी? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी पोटतिडकीने बोलतोय अध्यक्ष महोदय, हे सगळं बघितल्यानंतर या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये जी परिस्थिती आज जी आहे त्याच्यामध्ये या अर्थसंकल्पात दावोसच्या वाऱ्या आणि परकीय गुंतवणुकीबाबत आपण ज्या काय घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केल्यात त्यामध्ये जमिनीवरचं वास्तव काय आहे तर मागील वर्षात महाराष्ट्रात हक्काने अनेक मोठे उद्योग आणि प्रकल्प राज्याबाहेर गेले. शेजारच्या राज्यात ते नेले गेले. या उद्योग पळविण्याच्या सर्वात भयंकर फटका जर कोणाला बसला तर महाराष्ट्राच्या तरुणींच्या रोजगारावर बसला. याचं भयानक वास्तव मला एका ओळीने या ठिकाणी सांगायचं आहे की आश्वासनाच्या पावसात तरुणाई माझी भिजून गेली. प्रकल्पाच्या उड्डाणाने मात्र साहेब शेजारच्या गावात सगळी रोजंदारी गेली. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, उद्योगधंदे राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर व रोजगारावर जो आघात झाला आहे त्याची खालील मुद्द्यावरती मी जी काही मीमांसा केली आहे माझ्या दृष्टीने ती मला योग्य वाटते. सरकारने याबाबत खुलासा करावा. जेव्हा एखादा मोठा प्रकल्प मग रेमिकंडक्टर असेल, एव्हिएशन किंवा बॅकड्रॅग मार्क असेल राज्याबाहेर जातो तेव्हा केवळ एक कंपनी जात नाही तर तिच्यावर अवलंबून असलेले हजारो लघुउद्योग आणि मध्यम उद्योग MSME सारखी साखळी नष्ट होते. अध्यक्ष महोदय, लाखो थेट नोकऱ्या आणि त्याहून दुप्पट अप्रत्यक्ष रोजगार एका झटक्यात हिरावले जातात. आज आपल्या सुशिक्षित व तरुण पदव्या हातात घेऊन देखील वणवण भटकत आहेत. हक्काच्या नोकऱ्या परराज्यात गेल्यामुळे त्यांच्यावर वाटाण्याच्या अक्षता आणि नैराश्य आलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. आणि यासाठी आपण नेमकं काय करणार आहोत हे सांगणं महत्त्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सरकारने अर्थसंकल्पात दावा केला आहे की सूक्ष्म लघु मध्यम उद्योग केंद्राच्या माध्यमातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल. पण तसेच परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल दर्जाचं व फार महत्त्वाचं मोठं राज्य असेल असा डांगोरा पिटला आहे. पण अध्यक्ष महोदय, राज्यात परिस्थिती काय? राज्यात 2,88,086 लाख रुपयाच्या एकूण विकास आराखड्यात उद्योग विभागाला केवळ 1,061 कोटी 84 लाख रुपये इतके दिलेत. अर्जुनराव, मला सांगा की हीच जर परिस्थिती उद्योग विभागाची आहे तर महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे उभे राहणार? अध्यक्ष महोदय, राज्याच्या एकूण बजेटच्या 0.5% कमी रक्कम जर उद्योग विभागासाठी आपण या ठिकाणी दिली असाल तर 50 लाख रोजगार कसे निर्माण करणार आणि केवळ तरुणांना या ठिकाणी आपण नोकऱ्या देणार? ही जी काय आज दाखवली आहे ती कशी काय पूर्ण करणार? हा माझ्या मनातला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, कौशल्य विकासाची या ठिकाणी जर परिस्थिती आपण बघितली तर सरकार म्हणते की 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र GCC स्थापन करून 4 लाख उच्च कुशल नोकऱ्या आम्ही निर्माण करणार. पण ज्या विभागावर तरुणांना कौशल्य देण्याची जबाबदारी आहे त्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योगता विभागात केवळ 839.28 कोटी एवढे दिलेत. आता मला सांगा की एवढ्या कमी रकमेत मला सांगा की कौशल्य विकास आपण कसा काय निर्माण करणार? मराठवाडा, विदर्भ, ग्रामीण महाराष्ट्राच्या तरुणांना जागतिक पातळीचे कौशल्य देण्यासाठी ही तुटपुंजी तरतूद असल्यामुळे केवळ बेरोजगारांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. आणि म्हणून या विभागात देखील निराशा आहे. कामगारांचे मरण आणि सरकारचे मौन अशी परिस्थिती आहे. उद्योग राज्याबाहेर गेल्यामुळे सर्वात जास्त कोंडी भरला जात असेल तर तो हातावरती पोट भरत असलेला आमचा कामगार वर्ग आहे. कंपन्या बंद पडल्याने, स्थलांतरित झाल्याने हजारो कामगार रस्त्यावर आलेत.
अशा संकटाच्या काळात कामगार विभागाला सरकारने फक्त 177.84 कोटी रुपये दिले आहेत, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हा कामगार कसा उभा राहणार? 55 विभागाच्या यादीत कामगार विभाग हा जर आपण बघितला तर अध्यक्ष महोदय 50वा आहे. कन्क्लूड करतो मी साहेब, मला 2-3 मुद्दे मांडू दे. 50वा आहे आणि त्यामुळे त्याविरुद्ध आपण उद्योगपतीचे किस्से भरतोय आणि कामगार मात्र त्या ठिकाणी उपासमारी होतोय. ही परिस्थिती जर या महाराष्ट्रात राहिली तर महाराष्ट्र प्रगतीपथावर कसा जाणार हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून राज्यातील बेरोजगारी जर आपण बघितली तर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये 25-26 नुसार राज्याचा बेरोजगारीचा दर 3.3% खाली आल्याने नमूद करण्यात आलं आहे. मात्र तरुण पिढी आणि महिलांच्या बाबतीत काही चिंताजनक आकडेवारी देखील समोर आली आहे. तरुण बेरोजगारी युथ एम्प्लॉयमेंट 15 ते 29 वयोगटातील तरुणामध्ये 13.1% आहे. जरी हा महाराष्ट्रीय सरासरीच्या 14.3%ने कमी असला तरी सुशिक्षित तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार काम न मिळाल्याने मोठे आव्हान निर्माण झाले आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी हा दर आपल्याला दिसतोय. शहरी विरुद्ध ग्रामीण अशी फार मोठी दरी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शहरी भागात बेरोजगारातील 5.2% आहे, जो ग्रामीण भागाच्या तुलनेने 2.1 ते अधिक आहे. ग्रामीण भागातील शेती आणि मनरेगा यामुळे कामाची उपलब्धता दिसते, मात्र शहरी भागात नोकऱ्यांची चणचण जाणवते, हे सत्य आहे. अध्यक्ष महोदय, महिलांचा सहभाग जो आहे तो महिला कामगारांचा सहभाग LFPR वाढून तो 59% पोचलेला आहे आणि ई श्रम पोर्टलवर राज्यातील सुमारे 1,83,00,000 कामगारांची नोंदणी झाली असून त्यापैकी 55.8% या महिला आहेत. आणि जर अशी परिस्थिती जर बेरोजगारची असेल तर महाराष्ट्र आपण कसा पुढे नेणार आहोत? आणि ही स्थिती जी आहे ती भयावह का वाटते? जर सरकारी आकडेवारी बेरोजगाराची दर कमी करण्याची असले दाखवत असली तरी जमिनीवरील काही वास्तव आव्हाने ही जी आहेत की अल्परोजगार, अनएम्प्लॉयमेंट आणि अनेक उच्च शिक्षित तरुण यांच्यामध्ये पदवीपेक्षा कमी दर्जाची कामे या ठिकाणी स्वीकारली जातात. हंगामी बेरोजगारी शेती क्षेत्रातील वाढ मंदावल्याने 3.4 अपेक्षित ग्रामीण भागात ठराविक काळात कामाची कमतरता भासते. महागाई आणि उत्पन्नाचे साधन असले तरी महागाईमुळे सर्वसामान्य बेरोजगाराची आर्थिक ओढाताण होते आणि त्यामुळेच आज महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्रातील बेरोजगारी मोठी आहे. छुपाई बेरोजगारी संकट महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये आहे. बेरोजगारी कमी दिसत असली तरी 2.1 तशी छुपी बेरोजगारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. अल्प उत्पन्न अहवालानुसार 25-26 मध्ये कृषी क्षेत्रातील विकास 3.4% अपेक्षित आहे. मात्र आजही राज्यात 50% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती उत्पन्न कमी आहे. हंगामी स्वरूप जर बघितलं शेतीतील कामे वर्षभर नसतात. पेरणी आणि कापणीवर ग्रामीण तरुण शहराकडे स्थलांतरित करतो किंवा काम नसल्याने रिकामा बसतो, ही परिस्थिती आहे. मनरेगामध्ये ग्रामीण भागातील कामाची मागणी वाढल्याने मनरेगा अंतर्गत कामाची तरतूद वाढवली जाते, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील तणावाचे लक्षण आहे. यामुळे प्रमुख पक्षाकडे सरकारची पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष झालं आहे असं मला वाटतं. उद्योग क्षेत्र गुंतवणुकीचा अभाव व कौशल्यधारित राज्यातील उद्योग क्षेत्रात विकास 7.6% पेक्षा असला तरी रोजगाराच्या बाबतीत काही गंभीर त्रुटी आहेत. मला या ठिकाणी आणखी एक गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. कोण बोला प्रभू साहेब, नाही त्यांचं कन्क्लूड झालं? कर, कन्क्लूड करा. हा का, 2 मुद्दे मांडून. जवळजवळ 35 मिनिटं होत आलेत प्रभू साहेब. हा 3 तासाचा वेळ आहे, 35 मिनिटं होत आलेत. आता कन्क्लूड केलं, बोला. अध्यक्ष महोदय, मी जास्त वेळ बोलणार नाही. मी ज्याचं वर्णन केलं त्याच्यामध्ये असं आहे की कामगारांची जी परिस्थिती आहे, मग शेतमजूर असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, या परिस्थितीचं वर्णन मी या ठिकाणी केलं. त्यामुळे मला असं वाटतं की मजूर घामाने भिजला आहे आणि शेतकरी कर्जात बुडाला आहे. तरी सांगा साहेब, तुमचा विकसित महाराष्ट्र नक्की कुठे दडला आहे? हा प्रश्न माझ्या मनामध्ये. आणि म्हणून हे जे मी बोलतोय ते अत्यंत पोटतिडकीने बोलतोय. जे अर्थसंकल्पामध्ये मांडले गेले त्याची आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी असं स्पष्ट मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कामगार व कष्टकरी वर्ग यांची श्रमिक ज्या पद्धतीने थट्टा चाललेली आहे ती कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि मग हे जर सगळं आपण व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की $1 ट्रिलियन पर्यंत आपण या ठिकाणी पोचू शकतो. अध्यक्ष महोदय, मला आणखी एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची जी सांगायची आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज देण्याबाबत
माननीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. आज शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत जी आपण घोषणा केली त्यामध्ये परिस्थिती काय आहे की आपण अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत पात्र शेतकरी, मला सांगा अर्जुनराव, पात्र म्हणजे कोण शेतकरी? कुठच्या पात्र शेतकऱ्यांसाठी आपण हे कर्ज देणार आहोत त्याची व्याख्या आमच्या समोर नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पात्र शेतकरी जो आहे, आज 95 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जमाफी देणं आवश्यक आहे. पण पात्रतेच्या अटीनुसार गेले 2 दिवसात जे काय आकडे समोर येत आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख शेतकरी या पात्रतेच्या अटीनुसार या कर्जाला मुकणार आहेत. आणि मग नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत ते कोण आहेत? त्यांना 50,000 रुपये आपण कसे देणार आहोत? आणि मला सांगा की ज्यांनी कर्ज घेतली आहेत ती पिकावरती कर्ज घेतली, पण शेतीच्या उद्योगावरती असतील, एक ट्रॅक्टर घेतला असेल, शेतीचा अवजार घेतला असेल, तर त्याच्यावरती घेतलेलं कर्ज 2 लाखापर्यंत आपण माफ करणार का? हा देखील प्रश्न आहे. त्याच्याबद्दल या ठिकाणी अर्थसंकल्पावरती जेव्हा या ठिकाणी भाषण होईल तेव्हा अर्थमंत्र्यांनी या गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने याकडे बघतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प केवळ मुठभर धनधानग्यांचं हित जपण्यासाठी आहे, कंत्राटदारांचे किस्से भरण्यासाठी आहे, आकड्याची केलेली लपवाछपवी आहे. त्यातून राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार, तरुण आणि सामान्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या नावावर उर्वरित ग्रामीण महाराष्ट्राच्या तोंडावर केलेली धुळफेक आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे, केलेली इव्हेंटबाजी आहे. वास्तवात सर्वसामान्यांच्या पदरात काही पडत नाही असं जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेस आर्थिक स्थिती ही अत्यंत खालावलेली आहे. तर महाराष्ट्रात श्रीलंकेच्या वाटेवर जायची वेळ आली आहे की काय, अशा पद्धतीचा प्रश्न देखील आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या त्रुटीचा फेरविचार व्हावा आणि महाराष्ट्राला या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढण्यासाठी ठोस कृती आराखडा मांडावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि म्हणून मी अर्थसंकल्पाबद्दल बोलत असताना माननीय अर्थमंत्र्यांकडे अपेक्षा करतो त्यांच्या उत्तरामध्ये ज्या ज्या गोष्टी, ज्या त्रुटी म्हणून मी दाखवल्या त्याचं सविस्तर उत्तर जर आम्हाला मिळालं तर खऱ्या अर्थाने 13 कोटी महाराष्ट्र म्हणण्यातल्या जनतेचे प्रश्न या ठिकाणी जे मांडले त्याला कुठेतरी न्याय मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे. अमीनभाई पटेल. दे